हे आनंदाचे 5 प्रकार. पहिला योगानंद, दुसरा आहे आत्मानंद, तिसरा अद्वैतानंद, चौथा आहे विद्यानंद आणि हा कोणता विषयानंद. आपल्यालाही विषयानंदच माहिती आहे. बरं आहे, एकादशीच्या दिवशी आठवण येत नाही. तर विषयानंद याचं इतकं वर्णन करण्याचं काय कारण आहे, त्याच्याकडे श्रुतीने सांगितलेलं आहे. याच्याद्वारा आपल्याला मुख्य आनंदाकडे काय होता येते, जाता येते. आपल्याला जर नरेंद्र मोदीची गाठ घ्यायची असेल, एकदम जाता येते का? मग सोपदारापासून जाणार, पुढापासून त्याच्यापासून दुसरीकडे, आणि मग कोणाची गाठ होते तिथून त्याचं चिठ्ठी घ्यावं लागत असे, भेटायचे का ना. ब्रह्मानंदाकडे जाता येते. ब्रह्मानंद म्हटलं त्याला ब्रह्माला आनंदाला विशेषण लावलेलं आहे. कोणचं? ब्रह्मा. आनंदाला विशेषण ब्रह्म लावण्याचं कारण काय? आणखी आनंद आहे. ब्रह्म हेच काय? ब्रह्माचा आनंद नाही, षष्टी तत्पुरुष नाही करायचं, कर्मधार्य करायचं. ब्रह्म म्हणजेच आनंद, आनंद म्हणजेच ब्रह्म. त्याच्याकरता हे सगळं चाललेलं आहे. तो आम्ही आणि पुन्हा श्रुतीने सांगितलं ब्रह्मानंद हा आपला विषयानंद हा ब्रह्मानंदाचा काय अंश आहे. मग अंशाकडून अंशीकडे जाता येते. काय परिच्छिन्नाकडून कोणाकडे? व्यापकाकडे. एकदम समुद्राच्या मध्ये शिरता येते का घोडीनं जावं लागते? अगं नदीच्या द्वारा काय करायचं? समुद्रात जायचं. काही एकदम उडी टाकायची. म्हणून पहिला श्लोक आहे बघा, निरोप्यते द्वारतंशत्वं श्रुती जगवरो. तेव्हा तो ब्रह्मानंदाचा विषयानंद द्वार आहे असं कोण सांगते? श्रुती सांगते. श्रुती जग म्हणजे श्रुती सांगणारी आहे. एषो यस्य ब्रह्मानंद अखंडैकरसात्मक अन्यानि भूतानि यस्य जीवांतराजीवोपभुञ्जते. एषो यस्य परमानंद, जो अखंडैकरसात्मक, त्याला परमानंद असं म्हणतात. परम शब्द लागतो ना. पण एखादा श्रेष्ठ पुरुष असला परम पूजनीय लावायचा, सर्वसामान्य असेल तर पूजनीय लावायचा, आणि त्याच्या पलीकडे काय नाही मग त्याला कोणता लावायचा? परमपूज्य. परम शब्द आपला. म्हणून परमानंद आता याच्या पलीकडचे आनंद काय झाले? संपले. आता शेवटचा वृंदानंद अगदी तुमच्या सार्वभौम राजापासून तो शेवटी हिरण्यगर्भापर्यंत होऊन गेला की 14व्यामध्ये एकापेक्षा एकाचा आनंद. सार्वभौम राजापेक्षाही सुद्धा गंधर्वाचा आनंद. त्याच्यात मर्त्य गंधर्व, पुढे त्याच्याकरता अजान देव, त्याच्याकडं कर्मदेव, आणि त्याच्यात म्हणजे अग्नी, सगळे देव देवता देव. सुतरात्मा म्हणजे ब्रह्मा. हे सगळे एकापेक्षा एक आहे. पण याहीपेक्षा सर्वांमध्ये मोठा आनंद कोणता आहे? ब्रह्मा. त्याला परमा. आनंदाची सीमा काय झाली? संपली. नाहीतर तुम्ही विचारता जरा ना, आम्ही आपलं सांगतच राहणार. अन्वस्था नावाचा काय प्रसंग आहे. आणि सगळे आनंद कोणाच्या ठिकाणी संभवते? तत्ववेत्ते. जेवढे ब्रह्मदेवापर्यंतचे आनंद आहे ते सर्व आनंद याहून अधिक आनंद कोणाचा आहे? म्हणून या आनंदाविषयी कसा असतो? उदास असतो. काय दिला ठेवा. म्हणजे या आनंदाविषयी काय ते सांगतात ना, तुकोबाराची गोष्ट सांगतात ना. त्याला भेटण्याकरता छत्रपती शिवाजीराजे आले होते. सामान्य आले का
काही भेट घेऊन आले. नजराणा कोणाचा आहे? शिवाजी महाराजाचा. तो का घाटावरच्या माणसाचा नजराणा आहे का? हिरे मोती माणिक काय पाहिजे सगळं. सोन्याला सुद्धा कोण विचारलं? अरे हिऱ्यासमोर सोन्याची काय किंमत आहे? असं त्याचं मोलच होऊ शकत नाही. कशाचं? हिऱ्याच्या प्रकाशामध्ये सहभाग घेतो तिला. कोणाच्या? पूर्वीच्या रायगडला कोण? शिवाजी महाराज. आपल्या देशातला कोहिनूर नावाचा हिरा. इंग्रजांनी राज्य केलं बरं का, पाकिट टाकून दिलं. आणि हिरा काय करा? तसा हिंदुस्थान भिकारी केलं. सगळं काढून काय केलं? अगोदर सगळं नेलं आणि मग सांगितलं मला स्वराज्य देतो. जाऊया. बरीचशी संपत्ती आहे. भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता म्हणतात. कशाचा? असं आहे. साधं नाही. मनाने सोनं मोजत असत. कशाने? मनाने. असं आहे आपल्या भारताचं. त्याच्यामध्ये इंग्रजाच्या पूर्वी बरं इस्लामाने राज्य केलं. औरंगजेब कोणी काय त्याने काय दिलं भरपूर. आणि शेवटी कोणी केलं? मग इंग्रजांनी केलं. मग इंग्रजांनी पाकिट त्याच्यातलं सगळं काढून घेतलं आणि फुकटातलं पाकिट तुम्हाला देऊन टाकलं. म्हणून अजूनही हिंदुस्थान देश आहे ना, कोणत्याही हे करण्यामध्ये कर्ज घ्यावं लागतं कोणाला? भारताला. सगळे आनंद कोणाच्या ठिकाणी संपवतात? तत्ववेद. आणि या सर्वाच्या पेक्षाही अधिक आनंद ब्रह्मानंद. म्हणून तो या आनंदाविषयी काय असं म्हणून काय दिला? मग तो कोबरा बोधाच काय? तो का म्हणे खातो नका जर पडू. या बोधासाठी कशाला विचारतात? हे भौतिक याला काय? सोने रुपये आम्हा म्हणजे याला काही किंमत आहे का? अशा आनंदाला प्राप्त झाल्यानंतर ते फुकट विषय नाही का? नित्य आनंदापुढे आनंद तो कोण? विषय सुख अखंडही रसात्मक आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे खंडित नाही. केवळ रसात ब्रह्मवेद परमाप्नोती शोकम तरती तत्भवे रसो ब्रह्मरसम लब्ध्वा आनंदी भवती. असं याच्या आनंदाने ते परिपूर्ण असल्यामुळे अन्य आणि भूतानी तस्य आत्मा योग पूजन. याच्याच आनंदाच्या लेशावरती आपण सर्व शकतो. ब्रह्म जर आनंदरूप नसतं तर आनंदाची प्रतीची आली नसती. साखर गोड आहे म्हणून कोणत्याही पदार्थामध्ये गोडी येते. ती गोडी कोणाची आहे? नाही तर मग साखर जर गोड नसती तर प्रतीची आली नाही का? आपण नाही का जेवण जेवतो, एखादा पदार्थ जास्त असला त्याच्यामध्ये साखर जर जास्त झाली तरी चालते आणि मीठ जास्त झालं तर मीठ मोजकं पाहिजे. आपलं दृष्टांत म्हणून अखंडही करसा आत्मा. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण. अखंड न खंडे भंगन भंगे तू कामने गंगे. आपल्या नद्यासारखी गंगा नदी आहे का? आपण नाही का ऋषिकेशला आम्ही गेलो होतो. उन्हाळ्यात सुद्धा तिला काय येतो? पूर येतो. आणि आपल्या इंद्राणीला उन्हाळ्यामध्ये अलीकडे ज्ञान पलीकडे. चंद्रभागेचं तरी काय धरणाचं पाणी सोडते म्हणून पाणी स्थिर आहे. कुठल्या इंद्राणीचंही तशी स्थिती आहे. पण अखंड वाहणाऱ्या नद्या हिमालयातून गंभावलेल्या आहे. आणि हिमालय त्याच्यामुळे काय 12 महिने नद्या काय होतात? वाहतात. मग तिकडे काही जमीन दिसतच नाही. हरियाणा म्हणतात त्याला. काय म्हणतात? सगळी हिरवी तिकडची गाय जर इकडे सोडली तर सुद्धा येत नाही. गायला सांगितलं जा तिकडे, म्हणलं कोरडा चारा खायला का? सगळं लुसलुसीत भाग असतो. पाण्याची उपयुक्तता फार असते.
इथं दिलेल्या त्याच्यात 3 वृत्त्या आणखी निर्माण केलेल्या आहे. 3 वृत्त्या कोणते? एक शांत वृत्ती, दुसरी घोर वृत्ती आणि तिसरी मूढ वृत्ती. शांत वृत्ती कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये स्वलाही आनंद आहे आणि दुसऱ्यालाही आनंदित करते. औदार्य, क्षमा, ज्ञान, ज्या वृत्तीमध्ये असते तिला शांत वृत्ती म्हणतात. ती वृत्ती काय करते? बरं का, ज्याच्या ठिकाणी आहे त्यालाही आनंद देते, आणखी दुसऱ्यालाही काय करते? तिला कोणती वृत्ती म्हणायची? अत्ताराचं दुकान आहे, काय करतं? विकत घेणाऱ्याला सुगंध देते आणि विकणाऱ्याला काय देते? सुगंध. कोळशाचं दुकान, कोळशाचं दुकान असते. कोळसा विकणाऱ्या माणसाला जरी प्रेम उत्पन्न झालं, म्हणलं बाळीकडे काय गोरा दिसतो, हात फिरवला, याचाही हात काळा आणि त्याचं तोंड आहे. ही कोणती वृत्ती? ते घोर वृत्ती. आपल्यालाही दुःख आणि राग, द्वेष, क्रोध वगैरे आदी करून ज्या वृत्तीमध्ये असते तिला घोर वृत्ती असं म्हणतात. विवेक, वैराग्य, शांत ज्याच्यात असते त्याला शांत वृत्ती म्हणतात. आणि सर्वतोपरी हानिकारक काय असले तिला कोणती वृत्ती? मग मूढ वृत्ती आहे. काय विमान कोसळलं त्याच्यामुळे एकाची हानी झाली की सगळ्याची, सर्वांची. कोणती वृत्ती? मूढ वृत्ती. ज्याच्यामध्ये सर्वस्वाचा नाश असतो किंवा दुसऱ्याचा नाश करण्याकरता स्वतः काय करून घेतो, ही कोणती वृत्ती? अशा 3 प्रकारच्या वृत्त्या सांगितलेल्या आहेत. शांत, घोरा स्वतः मूढा मनसो वृत्तय स्थिता, वैराग्यम, शांती, औदार्यम इत्यादी शांत वृत्ती आहे. शांत वृत्तीमध्ये शांत, घोर आणि मूढ अशा मनाच्या 3 वृत्त्या आहे. शांत वृत्तीमध्ये वैराग्य, शांती, औदार्य इत्यादी दैविक संपत्तीच्या गुणांनी युक्त असलेली तिला शांत वृत्ती म्हणायची. आणि तृष्णा सेव रागलोभ इत्यादी घोरसीमुळे तृष्णा किती देव द्या तरीसुद्धा जसाच्या तसा. लोहे महाराजांनी पंढरपूरला मोठा यज्ञ केला होता बा. आणि ते मोठे श्रीमंत लोक आणि मोठे मोठे कीर्तनकार बोलावले होते. एकच दिवस भांडारा नाही बरं का, काहीतरी 15 दिवस का होता भंडारा. म्हणजे सगळ्याला जेवण असते त्याला कोणता म्हणायचा? नामांतरित लोकांनाच असते त्याला काय म्हणायचं? त्याला भंडारा असते. कोणत्याही कथेच्या किंवा उत्सवाच्या शेवटी काय असते? भंडारा. भंडारा असला म्हणजे लोक म्हणतात आमंत्रणाची आवश्यकता नाही. इतर दिवशी आमंत्रण पाचीची काय आवश्यकता? भंडाऱ्याच्या दिवशी मोठा भंडारा असतो. कशा करताय? आणखी तृष्णा ज्याला म्हणतात, जी कधी पूर्ण होत नाही तिला काय म्हणायचं? की ते मी तो या मेरू आता आली तरी म्हणे योगादी आहे. त्याचे भिकारी लोक होते बा. म्हणजे भिकारी लोक काय करायचे? बोचके घेऊन आले ते आपले, आणि तिकडून जिलबी काय लाडू वगैरे आले. काय करायचे? वाढणारा लाडू बोललं वाढा, 5 लाडू टाकायचे. आता 5 लाखो खाना होते का? मग त्याने काय करायचं? ते उचलायचे आणि कुठे टाकायचे? पुन्हा वाढणारा आला त्याला द्यायचं, त्याला वाढू नये, पुन्हा उचलायचे. काय आता हे संपेल का? बरं का, जर जेवण करत असेल तर त्याला कोणीतरी घासाला काय आहे? पुरणच आहे. खाऊन खाऊन लाडू किती खाईल? का खातच राहील का? मग पूर्णता आहे. आणि इकडचे उचलले आणि इकडे टाकायचे, पूर्णता आहे का? याला तृष्णा म्हणायचं. काय म्हणायचं? म्हणजे लोया महाराजाचा सप्ताह असल्यामुळे ते म्हणले खाऊ द्या. खाऊन खाऊन किती खाणार आहे? बघ काय याचा सप्ताह होता तो एक त्याच्यातला आमंत्रण घ्यायला होता. असं काही काही ठिकाणी जीवनाची पंगती यायला मागतात.
त्याला दक्षिणा मागतात, त्याला देणगी मागतात. म्हणलं तुमच्या आणखी सप्ताहाचा काय खर्च येईल तो आम्ही तुम्हाला काय करू, दुसऱ्याला मागण्याची काय नाही. उदाहरणार्थ पण धन पाहिजे, काय पाहिजे, धन असून रात्र नसेल त्याला शोभा नाही, काय नाही. पण धनाची शोभा कशाने? परोपकारात आहे. दानेन मुक्तीर्न तू कंकणेन. सोन्याचं कंकण घातलं म्हणजे मुक्ती मिळत नाही. मुक्ती कशाने मिळते? दान देणे. हे सहज इथे तृष्णा वाढत असते. ह्याच्या वृत्ती काल आपलं होऊन गेले वृत्ती असतात. त्याच्यामध्ये ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान कशाने होते? ब्रह्म हे सद्रूप आहे, पुढे काय आहे? पुन्हा आनंद स्वरूप आहे. त्याच्यामध्ये 3 धर्म आहे ना, नाही का? सद्रूप, चिद्रूप आणि 5वा श्लोक ना आपला. मूढ वृत्ती वगैरे आता वृत्तेषु तासु सर्वासु ब्रह्मणस्त्वेव स्वभावतः आणि प्रतिबिंबती शांतासु सुखम प्रतिबिंबती. वृत्तेषु सर्वासु तासु ब्रह्मणस्त्वेव. ब्रह्माचं वर्णन करते. ब्रह्म आनंद स्वरूप आहे, ब्रह्म सद्रूप आहे. ब्रह्म कसं आहे? एकाच अधिकरणामध्ये 3 धर्माची व्यक्ती होत आहे. किती वर्ण याच्यामध्ये? एकाच अधिकरण आहे. एखादा ऊस असला त्या ऊसामध्ये 2 धर्माची प्रती आहे. ह्याचे रस पिणारा मनुष्य असतो ना, ओळखतले कोणाच्या रसवंती वाढे तो कोणते पेरा लावायला सांगतो? बुडाचे. ऊसाच्या बुडाच्या ठिकाणी जेवढी गोडी असते तेवढी वर नसते, वर पानसट असते. काय ए ते पेर नको लाव, हे पेरू लाव. बुडाची काय 2 धर्म आहे का नाही? वरच्या बुडाच्या ठिकाणी काय? पानसट. आणि खालच्या बुडाच्या ठिकाणी काय? 2 धर्माने काय? एकदा एकात कशाची उपलब्धी होते? एकाची अधिक गोडीची. तसं ब्रह्माच्या ठिकाणी 3 आहेत, सद्रूप, चिद्रूप आणि. मग आता सद्रूपाची प्रतीची कुठे आहे? चित्तची प्रतीची आणि आनंदाची प्रतीची दैवा त्याच्यामध्ये दिरायवाचे. वृत्तिशविद्यासु सर्वासु ब्रह्मणात चित्त स्वभाव होता. तेव्हा ह्याच्या वृत्ती आपल्या कोणत्या? ह्या 3 वृत्त्या आहे ना आपल्या. या 3 वृत्त्यामध्ये वृत्तेषु सर्वासु तासु ब्रह्मणच प्रेरित चित्त स्वभाव होता. सर्व वृत्तीमध्ये ब्रह्माच्या चित्तचा आपल्याला काय येतो? एका वृत्तीत का सर्व वृत्ती नाही का? शांत, घोर आणि तिन्ही वृत्तीमध्ये ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेला जो चित्त म्हणजे ज्ञान, प्रकाश, याची काय येते? अनुभूती येते. प्रतिबिंबते शांतासु सुखमचे प्रतिबिंब. पण ऐकायला पण सुखाची प्रतीती नाही. काय नाही? चित्ती काय आहे? मग सुखाची प्रतीती कुठे येते? तेव्हा प्रतिबिंबते शांतासु. शांत वृत्तीमध्ये मात्र सुखाची काय येते? कोणत्या वेळ? आणि मूळ घोर या वृत्तीमध्ये चित्तची प्रतीती आहे, सुखाची काय नाही? प्रतीती नाही. आलं लक्षात? सर्व वृत्तीमध्ये चित्तची काय? पण सुखाची नाही. आणि शांत वृत्तीमध्ये कशाची प्रतीती आहे? शांत नाही. चंचल वृत्तीमध्ये कुठं प्रतिबिंब पडत असते का? वाद्या पाण्यात कुठे प्रतिबिंब आहे का? मग पाणी कसं? तुमच्या गीतेमध्ये सुद्धा श्लोक आहे ना, भगवंताने अर्जुनाला योग दर्शन सांगून सुद्धा म्हणला कठीण मार्ग आहे हा, म्हणजे ज्याच्या योगाने मोक्ष प्राप्त होईल. योयम योगस्वया प्रक्ता साम्येन
एतस्याम न पश्यामि. साम्य योग सांगितला. कोणता योग? अर्जुनाने प्रश्न केला, म्हणला देवा तुम्ही साम्य योग सांगितला, पण लाग तर लागला पाहिजे ना. योयम योग स्वया प्रोक्त एतस्याम. काय चंचल का मनावर योग करायचा आहे ना. मन हे स्थिर स्वभावाचं आहे का चंचल स्वभाव? नुसतं चंचल आहे का चंचलाचा राजा आहे? एकाच वेळामध्ये किती वृत्ती उठतील काही सांगता येत नाही. चंचल हे म्हणा कृष्ण प्रमाण. काय काय करतो या मना परिणायके, करू नाही त्याची विटंबना येऊ. मग त्याच्यावर ते म्हणून स्थिर मनामध्ये शांत वृत्तीमध्ये आणि सुखाची काय येते आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये चित्ची अभिव्यक्ती होते, सुखाची अभिव्यक्ती होत. प्रतिबिंब ते शांत असो, सुखमच्या प्रतिबिंब शांत वृत्तीमध्ये ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेला स्वचा आनंद आपल्या चित्तची प्रतीती येते. त्याच्याकरता एक याला कारणीभूत असलेलं कारण आणखी पुन्हा पुढच्या याच्यामध्ये श्रुती देऊन सांगतात. मुक्तमार्थ वर सांगितलेल्याप्रमाणे श्रुतिवाक्यमार्थता पडते. श्रुतिवाक्य आणि आणखी खालच्या 6व्या श्लोकामध्ये आणि सांगतात ही श्रुती आहे. रूपम रूपम प्रतिरूपम असो प्रतिरूपम इथे श्रुती. उपमा सूर्यकेत्यादी सूत्रयामा सूत्रग. रूपम रूपम बभूव वासव प्रतिरूपम इथे श्रुती. त्या श्रुतीचं वर्णन करून सांगतात. रूपम रूपम प्रतिरूपम असो विभुव. रूपम रूपम प्रतिरूपम बभूव असो अतिश्रुती आहे. रूपम रूपम म्हणजे एकच वृत्ती अनेक अशी तादात्म्य करते. काय करते? वृत्त नाही का एकच आत्मा अनेक उपाधीशी का संलग्न होता. एकच आत्मा जसा ज्या ज्या उपाधीमध्ये जाईल त्याच उपाधीसारखा होता. पाणी नाही का जिथे जसं जाईल त्याच्या सगळ्याची मिसळतं ते नाही का. खारट मीठ टाकलं तर खारट होते. जी जशी उपाधी असेल त्याप्रमाणे. देहाच्या उपाधी एक आहे का अनन्य अनन्य आहे ना. उपाध्या भिन्न 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 आहे ना. अंडज चाराचं स्वेदज उद्भय ह्या सगळ्या आणखी त्याच्यामध्ये. आत्मा मात्र सर्वामध्ये काय आहे त्याच्यामध्ये विभिन्नता नाही. परंतु देहामध्ये काय आहे विभिन्नता आहे. त्यांच्या देहामध्ये साम्यता आहे का? हत्तीचा देह बरं का हे मोठ्याचे दात असते. एक एक देहाच्या उपाध्या भिन्न भिन्न त्या उपाधीमध्ये आणखी तो येऊन राहतो. प्रतिरूपम बघू त्या त्या आकाराचा होतं अशी श्रुती आहे. आणि पुन्हा तुमच्या ब्रह्मसूत्रातल्या सूत्रामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे. श्रुती वेगळी आणि सूत्र वेगळं आहे. तर उपनिषदाला श्रुती म्हणायचं. आता तो ब्रह्म याला याची हे म्हणतात तुमच्या वेदांत शास्त्रातले ब्रह्मसूत्र उपनिषदे 10 उपनिषदे ब्रह्मसूत्र आणि श्रीमद भागवत प्रस्थांतर म्हणतात संस्कृतामध्ये. गीता भागवत आणि आपली वारकऱ्याची प्रस्थांतरे ज्ञानेश्वरी भागवत गाथा ही आपली म्हणजे ही बरी आहे आपली मराठी भाषेत आहे. हे मराठीचे जे वेदांताच्या प्रस्थांतरे सांगितलं आहे तेच मराठी भाषेत जी गीता संस्कृतात आहे तीच ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यामध्ये घाललेली आहे. सगळं सूत्रबद्ध आहे.
पण आपल्यावरती उपकार आहे, कुठं संस्कृत समजायला लागलं. हे मराठीचे आणि ब्रह्मविद्येचं आणि घेणे देणे सुखाचे ते गोष्ट सांगतात. तुमचे ते बजाज म्हणून कंपनी आहे तिथे, ते वर्धेला सेवा गांधीजीचा आश्रम आहे बघा, त्याचं नाव नाही, त्यांचा दुसरीकडे आहे वर्धेला सेवाग्राम. विनोबाजीचं त्यांचं तिकडे झालं आहे, ते पवना नदीच्या काठ्याला आहे. सेवाग्राम आश्रम कुठे आहे? वर्धेला आहे. तिथला बजाज म्हणून करते, बजाज कंपनी, महिंद्रा कंपनी. त्याच्यातला मुख्य मनुष्य काय झाला? वारला. हे लोकसमाज आला. तिथं महात्मा गांधी होते, विनोबा भावे होते. मग अंत्यविधी करते वेळी ब्राह्मण लोक मंत्र म्हणतात ना, काय म्हणतात, अंत्यविधी चाललं म्हणतात. आणि जो लोकांचा गोंधळ व्हायला लागला, आरडा आणि ओरडा, कोणी शांत बसेना. मग ते महात्मा गांधी म्हणायला लागले, म्हणले बाबू क्या समजता है? बोले उनको लोगों को क्या समजता है? मंत्रण बिंत्रण लोकाला काय लाऊडस्पीकरमधून काय म्हणत होते? अंत्ययात्री. तरी समाजाचा हे कुठं थांबत होता का बा? ते काय थांबे. मग महात्मा गांधी म्हणायला लागले, ते म्हणले कोई वारकरी आहे क्या? वारकरी आहे क्या? एक वारकरी का? बोले तुकाराम जी का अभंग सुनाओ. बरं का? आमच्याने मग जायचं तू सांगितलं, आम्ही जातो आमच्या गावात, तुमचा राम राम. आज बरोबर तुमच्या गावी आता सगळा समाज शांत, कारण लोकांना समजलं तर पाहिजे. मंत्रातलं काय समजते? हे मराठीचे ब्रह्मविद्येचा हे पेपर शिकण्याकरता उत्तराखंडमध्ये जातात ना आपल्या इकडचे पोरं. मग तिथं शिकवण्यामध्ये आपल्याकडचा पोरगा म्हणतो, इथं आम्हाला अगोदरच माहिती आहे. पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता. अर्ध भांडवल त्याचं इथूनच झालेलं आहे. म्हणून कशा करता हे सांगितलं. ब्रह्मसूत्र वगैरे आपली प्रस्थानरी आहे, तेव्हा एकच परमात्मा भिन्न भिन्न उपाधीमध्ये त्या आकाराचा होतो अशी श्रुती आहे. आणि सूर्य किती सूत्र यावाचं मग ते सूत्र आहे, त्या सूत्रामध्ये आकाशामधला सूर्य किती असतो? एकच असतो. पण उपाधीच्या द्वारा तो भिन्न भिन्न काय होतो? दिसतो. ऐकायला उपाधीच्यामुळे आकाश किती आहे, पण उपाधीमुळे आपल्याला त्याच्यामध्ये वेगळी वाटते नाही. घटाकाश आहे, मठाकाश आहे, जलाकाश आहे, मेघाकाश आहे, ब्रह्माकाश आहे. आकाश एकच असून त्या उपाधीमुळे त्याच्या ठिकाणी अनेकत्व ऐकायला आलेलं आहे. ते उपाधीचं आहे. आकाशामध्ये अनेकत्व आहे का एकत्व आहे? आणि अनेकत्व कशामुळे आलं? मग एकच नाही एक आणि एकच आत्मा असताना आत्मे किती मानले नाही का? जेवढे देह तेवढे. आणि तो पुन्हा व्यापक मानला. काय मानला? त्या आत्म्याचे भांडण. तो चांगलं शरीर माझं आहे आणि वाईट शरीर. सांख्याने आत्मे किती मानले? नाना मानले. परिच्छिन्न मानले का व्यापक मानले? व्यापक वस्तू एकच असते. व्यापक वस्तू किती असते? एकच आहे. तसं वेदांतशास्त्रामध्ये ब्रह्मा इतकं व्यापक, हे माया आणि जगाचं जग कुठे ऐकूया त्याचा पत्ता सुद्धा काय होत नाही. एकच दव्या अर्धातला ज्ञाते निष्ठभ्य एका अंशानं सहज आलेले. म्हणून
अनेकत्व जे आहे ते अनेकत्व मूळ स्वरूपामध्ये नसून मूळ स्वरूप एकच आहे. अनेकत्वाला कारणीभूत उपाधी आहे. काय रूपमिती हे धडीच आपल्याला आता 7 वाजलं नाही त्याच्यावरची टीका तत्तयैव व्यासकुप्तर्षि उद्धव संपटते उपमेती. तर टीका थोडीशी आहे त्याच्यावर. ते ब्रह्मसूत्र कोण लिहिलेलं आहे म्हणून व्याससूत्रामध्ये असलेला एक अंश या ठिकाणी घेतलेला आहे. हे वै ते सूत्र या पूर्व भाग आहे. हा सूत्राचा पूर्व भाग त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. स्वरूपे नैव एकस्यं संकल्पात नानात्व श्रुती पडली. एकच स्वरूप असताना देखील अनेकत्व दर्शनाला यत्न करता हा वरचा श्लोक आहे. एक भूतात्मा भूते भूते व्यवस्थिता आणि एकदा बहुधाचे दृश्यते जलचंद्र. एक एव भूतात्मा भूते भूते व्यवस्थिता. एक एव भूतात्मा. परमात्मा किती आहे? अजून काय 2 जन्माला आलेले. मुख्यमंत्री किती असो? 2-3 आले तर भांडण करत होते. एकमेव द्वितीयं ब्रह्म. त्याला अजातवाद म्हणतात. कोणता वाद? मग विश्वाच्या बाबतीमध्ये नेह नानास्ती ऐकाय सारा होता आहे समूळ मिथ्या वार्ता. आणि पुढे होईल प्रपंच झाला होता आहे समूळ. म्हणलं पुढे होईल की पुढे होईल बा. मग सगळा कोण आहे? परमात्माचं आहे. हे दर्शन कोणाचं असते? ऐकाय महात्म्यांचं दर्शन असते. त्यांना परमात्मा काय दिसतो? दैवी अशा गुणमयी मामे वय महात्मा नसतो माम पार्थ दैवी भजन परसुज्ञान. दादा एकत्वाची प्रती जे जे दृष्टी दिसे पूजा ध्यान दे. नाही म्हणून दिसत असते का आहे म्हणून दिसे? आहे नाही म्हणून कुठं प्रतीच येत असते का? म्हणून एक एव भूतात्मा. पण भूते भूते व्यवस्थित. भूत म्हणजे मसनातली नाही. भूते भूते एकेकाच्या वागण्याला गेलेला आपल्याला दिसून येतं. एकच परमात्मा अनेकत्वाला कशाने प्राप्त होत असतो? जेवढी शरीर मग तेवढे आकाश आहे का? आकाश किती आहे? मग काहीच्या ठिकाणी अभाव आहे का आकाशाचा? अशी वस्तू नाही की ज्याच्यामध्ये मग त्याला ब्रह्माकाशामध्ये नाही का? जे आतही बाहेर असते त्याला काय म्हणायचं? ब्रह्मचैतन्य. कुठंच चैतन्य? जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य. आणि पुढे कोणतं ब्रह्म व्याख्या केलेला जे आत बाहेर व्यापून असते त्याला कोणतं चैतन्य? आणि याला उपमा काय दिला पहिले? घटाकाश, मठाकाश, जलाकाश, मेघाकाश, ब्रह्माकाश. तर विचारसागरामध्ये हा विषय आलेला आहे. म्हणून तो अनेकत्वाला प्राप्त झालेला आहे. त्याला दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगतो. एकदा बहुधा चैव दृश्यते जलचंद्रवत. एकदा बहुधा चैव दृश्यते जलचंद्रवत. दृश्यते म्हणजे कर्मणी प्रयोग. एकच धातू असलेला त्याच्यामध्ये कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये आणि कर्तरी प्रयोगामध्ये काय फरक आहे? नाही, कर्त्याला अनुसरून क्रियापद चालत असेल त्यावेळेला कर्तरी प्रयोग, आणि कर्माला अनुसरून क्रियापद चालत असेल त्यावेळेला दोमध्ये कर्म मुख्य असेल. व्याकरणाचा पाठ नाही. एकदा बहुधा चैव.
जलचंद्रवत म्हणजे आकाशातला चंद्र आणि पावसामध्ये डबके पडतात, काय पडतात, आणि त्या डबक्यामध्ये कोण दिसतो? खरं चंद्र आहे, माय काय प्रतिबिंब आहे. पण अनेकत्व आलं ना, काय आलं बरोबर. त्याला जलचंद्रवत न्याय असं म्हणत असतात. तुमच्या जे हे आहे ना, प्रतिबिंब पडतं ना, भगवंताला यशोदेने स्नान घातलं लहान मुलं असताना कधी, मग ते मोठ्या ह्याच्यात काय पडलं आणि स्नान त्या पाण्यामध्ये चंद्राचं काय पडलं. आणि मग देवाने म्हणलं हे काय आहे? मग तिला काय सांगते, मला चेंडू आहे का? हा नाही काय कर, मला खेळण्याकरता दे. आता पाण्यातलं प्रतिबिंब चंद्राचं खेळण्याकरता देता येईल का? ते कोणा देवाची माया असो का कोणाची, आणि देता येईल म्हणून रडायला काय केली, हिरण्याचा हे सगळं लिहिलं आहे भगवान. काय हे सगळं परमात्मा रुसल्यानंतर हे सगळं लिहिलं आहे. रडण्याचं सुद्धा सॉंग केलेलं आहे कोणी, बरोबर. ते डोळ्यातून पाणी विणी पडले. नटाप्रमाणे कोणाप्रमाणे, आणि ते काय तिला देता येईल, रडायला काय गेले. आपल्याला सिद्धांत कोणता जगायचा आहे? मग ते तुमचं हे लावा की सारखा रडू रडू. मग भगवंताची जरी आई झाली तरी चेंडू देता येईल का प्रतिबिंब खेळण्याकरता? हिला काही देता येणार, मुलाचं रडणं काय होईना. तितक्यात कोणाली राधा आली का, परमात्मा तिथं प्रज्ञाच रडणं काय बोललं. म्हणजे यशोदा म्हणायला लागली, म्हणले राधे तुझ्याजवळ काही मंत्र होता का? मी इतकं समजावून सांगते तरी मूल रडणं काय करीना, आणि तुला पाहिल्याबरोबर काय झालं. म्हणलं मग मी त्याला नेऊ का खेळण्याकरता, घेऊन जा की म्हणाला. मग राधेची घरी थोर होतो हरी, गोड चरित्र आहे कोणाचं. लीला नोगरे महाराज फार सुंदर, एकादश स्कंदामध्ये दशमस्कंदामध्ये, एकादश स्कंदामध्ये तत्वज्ञान आहे, आणि दशमस्कंदामध्ये भगवंताच्या काय एतच भागवतम पुराण कथितम श्रीकृष्ण लीला. ह्या लीला माणसाने एकदा तरी काय करावं सांगावं. मधुगुर लीला आहे का, गीता भागवत करी ती अखंड. एक सहज दृष्टांत इथे आला म्हणून तुम्हाला इथे सांगितलं नाही का. भूते भूते जलचंद्रवत, ज्याप्रमाणे आकाशामधला एकच चंद्रमा असतानाही ज्या ज्या आणखी पात्रामध्ये पडेल तिथे तिथे आपल्याला आकाशामध्ये असलेला चंद्रमा एकच आहे, पण उपाधीमुळे नानात्व धर्म त्याच्यावरती खरोखर झाले का आरोपित आहे. जले प्रविष्टा चंद्र अस्पष्टा कलुषे जले, अन्विस्पष्टा निर्मलम तद्वद्वेदा ब्रह्मणी वृत्तीषु. जले प्रविष्टा चंद्र अष्टभस्माक, नाही का, पाण्यामध्ये असलेला आकाशातला चंद्रमा जो असतो, पाणी जर गढूळ असेल तर, निर्मळ असेल तर, आहे का, दोन विभाग झाले का नाही ते पहा. कलुषा जले, कलुषा जले म्हणजे गढूळ पाण्यामध्ये. कलुषा जले, जले प्रविष्टा चंद्रमा अस्पष्ट, त्याचा प्रतिबिंब काय दिसते, स्पष्ट दिसत नाही, अस्पष्ट दिसते. आणि विस्पष्ट निर्मल आहे, आणि स्पष्ट कुठं दिसते, स्वच्छ पाण्यामध्ये काय दिसते, तो का म्हणे चित्त करारे निर्मळ योनी गोपाळ. आणि ज्याच्यामध्ये मलिन नावाच्या वासना असेल तर अभिव्यक्ती होऊ शकत.
विस्पष्ट व निर्मल आहे आणि तद्वद्वैता ब्रह्मांडी पुरुष. त्याचप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी आहे. चित्त जर स्पष्ट असेल तर त्याच्यामध्ये अभिव्यक्ती होत असते. अस्पष्ट चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होते. सगळा आहे का. चित्त वही संसार तत्त प्रयत्न यच्चित्त तन्मय मरतो. बघा काय भूत तुमच्या पंचदशीमध्ये गेलेलं आहे 11व्या बरोबर नाही का. चित्तमेव हि प्रसन्न आत्मनी चित्तात. तुमच्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा उद्या तुमचा चित्त एव परमा यच्चित्त तन्मय मरतो. गुह्यमे दर्शनातरम प्रसन्नात्मनि स्थितात्मा प्रसादे सर्व. असं करावं. चित्तसे प्रसादेन हा चित्तसे प्रसादेन हंती कर्म शुभाशुभ हंती कर्म स्थित्वा सुखमक्षयमस्तु. बरोबर आहे. कशा करता चाललंय. विस्पष्ट निर्मल जल आहे. निर्मळ पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये प्रतिबिंबाचा सद्भाव होतं हे सांगायचं. खरं ते आहे बघा. तुम्हाला पंचदशीमध्ये हे दिलेलं आहे. एखादा मनुष्य उभा असतो काय असतो आणि नदीच्या काठावरती उभा आहे. मग त्या माणसाचं प्रतिबिंब कुठं पडतं आहे का नाही. आणि ते प्रतिबिंबाचे खाली मनकन वर. मग तो मनुष्य मी पडलो आहे असं म्हणतो का. काठावरचा मनुष्य मी जसा आहे प्रतिबिंबाचा आरोप तो आपल्यावरती करीत नाही. तसं ब्रह्मसुद्धा एकच आहे. उपाधीमुळे दिसतं दिसतं असं त्याच्यामध्ये दिसतं म्हणजे काही नाही. द्वैत मुळीच नाही. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काही नाही. घोरमूळ वृत्त असो आहे ना. मालिन्यात सुखांश तिरोहिता आणि ईशान्यनिर्मळ तत्र तद्ब्रह्म प्रतिबिंबनम. घोरमूळ घोरमूळ असं मालिन्यात सुखांश प्रतिबिंब. त्या 3 प्रकारच्या वृत्त्या शांत घोर आणि मूढ या वृत्ती कशा आहे मलिन आहे. घोर मूढ असो मालिन्यात सुखांश तिरोहिता त्याच्यामध्ये सुखाची अभिव्यक्ती होऊ शकत नाही. ब्रह्मस्वरूपाचं स्वरूप कसं आहे सद्रूप चिद्रूप. शांत वृत्तीमध्ये तिन्ही प्रती देते. सच्चिद आणि घोर आणि मूढ या 2 वृत्ती काय असल्या मालिन्यात सुखांश तिरोक्ष सुखाची प्रतीती येत नाही. सुखाची काय तर तिरोहित करतात. काय करा हे बा चिंचेचा दृष्टांत ह्याच्यात नाही. पंचदशी तिन्ही फलमत्यम लवणे नाही. चिंच कशी आंबट आहे की नाही आणि त्याला मीठ लावलं तर तसं मलिन वृत्ती असल्यामुळे ब्रह्माचा त्याच्यामध्ये सुख प्रतिबिंबित फक्त काय चिद आणि सत काय होते चित्ती सुखाची प्रतीती येत नाही. काय येत नाही मालिन्य ते पाहिजे समजा. घोर मोड असं मालिन्यात घोर आणि मोड या वृत्ती मलिन असल्यामुळे सुखांश तिरोहिता सुखाचा अंश काय होतो तिरोहित होता. ईशान्य निर्मिलास्तत्र चिदांश प्रतिबिंब थोडा शांत असल्यामुळे त्याच्यामुळे सच्च आणि चिच्ची काय येते पण सुखाची प्रतीती येत. आणखी पुन्हा त्याचं धीरे धीरे काय केलेलं आहे वर्णन केलं आहे त्याचा विचार कधी करू.